शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा, सरकारी योजना, पिकांचे भाव, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच हवामानाच्या लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांचे समन्स, 10 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याने जरांगे पाटील यांना त्यांच्या 5 सहकाऱ्यांसह समन्स जारी केले आहे। सोलापूर जिल्ह्यात जागा असलेल्या गावांना अंगणवाडी 10 कोटी मंजूर। जिल्ह्यासाठी 80 गावात होणार बांधकाम। 125 अंगणवाड्यांची दुरुस्ती होणार, तर प्रत्येक अंगणवाडीसाठी 11.25 लाखांचा निधी। अंगणवाडी दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये। जागा नसलेली गावे वंचित राहणार। सोयाबीनच्या हमीभाव खरेदीसाठी सोमवारपासून ऑनलाईन नोंदणी। शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक। गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल। ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे त्या शेतकऱ्याच्या नावे सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी केली जाईल। त्यासाठी आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स तसेच 2025-26 मध्ये सातबारा उतार्यावर पीक पेरामध्ये सोयाबीनची नोंद आवश्यक। 8चा उतारा, आधार लिंकिंग असलेला मोबाईल क्रमांक, त्यासोबत सामायिक क्षेत्र असल्यास वारसांचे संमतीपत्र आदी कागदपत्रे ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक असणार आहेत। माझ्यासह धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा, मनोज जरांगे पाटील यांचे जालनाच्या अपर पोलीस अधीक्षकांना पत्र। धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनच्या दरवाढीमुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी घटली। 2 दिवसात सोयाबीनच्या दरात 300 रुपयांची तेजी। पार्थ पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानी विदेशात फरार, सर्वांना संशय। पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांचा मात्र दुजोरा नाही। पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। लखपती दीदींची संख्या 1 कोटीपर्यंत वाढवणार। महाबळेश्वरपेक्षाही जळगाव अधिक गारठले, राज्यात थंडीची चाहूल। जळगावामध्ये पारा 10 अंशाखाली। पुढील 2 ते 3 दिवसात पारा आणखीन खाली येण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। राज्यभरातील सर्व शाळा 24 नोव्हेंबरला बंद राहणार। टीईडी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांची बैठक, उपस्थित संघटनांनी घेतला सर्वानुमते निर्णय। पाखर धान कुणी घेणार का? अवकाळी पावसामुळे नासाडी, खरेदी केंद्रांपुढेही पेच, शेतकरी चिंतेत। शासनाने दखल घेण्याची गरज, तातडीने उपाययोजना करावी। पुणे जमीन घोटाळ्याची चौकशी आवश्यक, नातवाशी संबंधित व्यवहारावर शरद पवारांनी भूमिका मांडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हवाला देत शनिवारी त्यांचा नातू पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या चौकशीला पाठिंबा दिला। ज्येष्ठांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार विविध सरकारी योजनांचे 7 मोठे लाभ। शासनाने 1 नोव्हेंबर पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आणि या अंतर्गत सिनियर सिटीजन कार्ड धारकांना आता 7 प्रकारचे विशेष फायदे मिळतील। कार्ड धारकांना वैद्यकीय उपचारांवर सवलत, प्रवासासाठी बस आणि रेल्वेमध्ये सूट, तसेच बँकिंग व्यवहारात प्राधान्य मिळेल। याशिवाय वीज बिलांवर अनुदान तसेच सरकारी योजनांमध्ये विशेष लाभ मिळणार आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरेल। मेंढपाळांची सुरक्षा बनली रामभरोसे, बिबट्याच्या हल्ल्यामुळे जुन्नर तालुक्यात घबराट, पारंपरिक व्यवसायावर मोठे संकट। जुन्नर वन विभागाकडून सोलर लॅम्प आणि तंबू वाटप। 45% शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा, कारंजा तालुक्यातील स्थिती, अतिवृष्टीमुळे 26,000 हेक्टरवर क्षेत्र बाधित। रब्बीमध्ये युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती, सक्तीमुळे खतांचे भाव वाढले, शेतकऱ्यांना 1250 रुपयांचा भुर्दंड। वित्तीय ताणामुळे कृषी समृद्धीला कात्री, 1 वर्षांऐवजी 5 वर्षांसाठी 5,500 कोटींचे प्रस्ताव मान्य, अन्य घटक वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रतीक्षेत। सोलापूर जिल्ह्यात टोल फ्री तक्रारीची सोय नाही, पूरग्रस्त शेतकऱ्यांमधून संताप, प्रशासन जागे होणार तरी कधी? उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अजून जमा झाले नाही, नुकसान भरपाई न मिळाल्याबाबत तक्रार कुठे करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेत। दरम्यान धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांकरिता व नागरिकांकरिता दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या वाटपाबाबत काही शेतकऱ्यांकडून अडचणी आणि तक्रारी प्राप्त होत आहेत। नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचा ठसका यंदा कमी झालाय, सरासरी आवक 1,500 क्विंटल। भावाबाबत देखील नाराजी, उलाढाल मंदावली। राज्यात यंदा कापसाची खरेदी मर्यादा कमी, 12 ते 15 क्विंटलच्या मर्यादेमुळे अनेक शेतकरी अडचणीत। ऑक्टोबर महिना ठरला खरीपासाठी मंदीचा, ऑक्टोबर महिन्यात एकाही पिकाला हमीभाव नाही। खरीप हंगामातील पिकांना ऑक्टोबर महिन्यात हमीभावापेक्षा 17 ते 26% कमी भाव मिळाला। सोयाबीनला 26%, मक्याला 24%, तर कापसाला 15% कमी भाव मिळाला। सोलापूर जिल्ह्यातील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला मिळाला 2,100 रुपये प्रति क्विंटलचा भाव, 18,000 क्विंटल कांद्याची आवक झाली।
लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी मुदत वाढवण्याची मागणी, तांत्रिक अडचणींमुळे वाढ होण्याची शक्यता, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। 2 महिने उलटल्यानंतर देखील अद्याप फक्त 80 लाख महिलांचे केवायसी पूर्ण झाले। ओटीपी येण्यास विलंब, आधार कार्ड संलग्नतेतील त्रुटी आणि सर्व्हर समस्यांमुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। अमळनेर परिसरात संतप्त मजुरांनी भांडी संच फेकले तर काहींनी घरी नेले। नियोजनाचा अभाव, बांधकाम मजुरांना भांडी संच वाटताना योजना कोलमडली। आचारसंहितेचे कारण दाखवले, वाटपाचा संदेश दिल्याने जमले होते मजूर। मालेगाव परिसरात समाधानकारक पावसाने मेंढपाळांची पायपीट थांबणार, परतीच्या पावसाने जलसाठ्यामध्ये वाढ, हिरव्या चाऱ्याची मुबलक उपलब्धता। राज्यभरात थंडीची चाहूल वाढली, पारा 3 ते 4 अंशांनी घसरणार, रब्बी हंगामासाठी पोषक स्थिती तयार। कंधार तालुक्यात घरकुल योजनेचे अनुदान अडकले, कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घालमेल। राज्याच्या कृषी विभागाचे कृषी कल्याण कर्तव्यम नवे बोधचिन्ह, शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे घोषवाक्य विस्तार कार्यात वापरले जाणार। अहिल्यानगरमध्ये गावरान कांद्याला 1900 रुपयांचा भाव, तर नेप्ती कांदा मार्केटमध्ये 42,503 क्विंटल आवक, भावात 100 रुपयांची वाढ, 70 गावरान कांद्याच्या गोण्यांना 2100 रुपयांचा भाव मिळाला। राज्यभरात 13,275 कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप, राज्य सरकारचे नियोजन, आता गावातच शेतकऱ्यांची ऑनलाईन कामे पूर्ण होणार। बडगाव तालुक्यात रेशन कार्डधारक व्यापाऱ्यांना विकतात गहू आणि तांदूळ, शासनाच्या योजनेचा बोजवारा, बोगस लाभार्थ्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी। जनावरांच्या लाळ खुरकूत प्रतिबंधासाठी लसीकरण करा, पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांची मागणी, पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेतकरी त्रस्त। नागपूर जिल्ह्यात भाव नाही, खरेदी केंद्र देखील ओस, कापूस उत्पादकांचे भविष्य अंधारात, केवळ 4 ते 5 केंद्रांमध्ये तुरळक खरेदी सुरू। राज्यात कापसाची आवक वाढली, दर मात्र घसरले, शेतकऱ्यांची चिंता वाढली, बाजारभाव MSP पेक्षा कमी, कापसाच्या आवकबाबत विरोधाभास चित्र। जळगाव जिल्ह्यात लाखोंचा गपला, सूत्रधार कोतवाल, शेतकरी अनुदान प्रकरणी 1 ताब्यात, आमदारांच्या तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई। मुक्ताईनगर तालुक्यात शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या अनुदानामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता। त्यानंतर महसूल प्रशासनाने एका दिवसात घोटाळ्यातील सूत्रधार शोधून काढला। यात कोणी अधिकारी कर्मचारी नव्हे, तर चक्क कोतवालावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लासलगाव परिसरात यंदा उन्हाळ लाल कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता, अवकाळीसह अतिवृष्टीमुळे 1000 हेक्टर कांदा रोपांचे नुकसान। संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान, अधिवेशनाच्या कालावधीवर विरोधकांचा आक्षेप। अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांना 17,000चा भाव, अहिल्यानगर बाजार समितीमध्ये 617 क्विंटल विविध फळांची आवक। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात नवरगावमध्ये CCIची कापूस खरेदी अखेर सुरू, पहिल्या दिवशी मिळालाय 8,069 रुपयांचा भाव। व्हिडिओला लाईक करून शेअर करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।